त्यांना काहीसा पोस्टपोन करावा लागला. हे चित्र निवडणुकीच्या तोंडावर काय दर्शवतं? भाजपची लोक भेटतील तेव्हा त्यांना विचारा. याला कारण त्याला आचारसंहिता लागते. काय आहे, काही गोष्टी आता आमच्या ज्या जाहिराती आम्ही केल्यात ना, त्या सगळ्या निवडणूक आयोगाने रिजेक्ट केल्या. त्यांचं काय डोकं चालतं मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. पण त्यांच्या हे गोष्ट लक्षात येत नाहीये की ह्याला एक सोशल मीडिया नावाची एक गोष्ट असते. कळलं का? ते अजूनही मला असं वाटतं पूर्वीच्या जगात आहेत ते. बघायला मिळतील ना तुम्हाला. मी नाही उत्तर देण्याची, मी उत्तर देणार नाही या गोष्टीची. मला असं वाटतं मी माझ्या भाषणामधनं किंवा मुलाखतीमधनं मी काही गोष्टींबद्दल बोललोय. एक तर महाराष्ट्रासारखं एक औद्योगिक राज्य, बरोबर, आणि त्याला खूप वर्षांची परंपरा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय या देशात कुठचं दुसरं नाहीये. जगामधनं कुठूनही जर एखादा उद्योगधंदा येणार असेल तर त्याची पहिली प्रायोरिटी ही महाराष्ट्र असते. आणि असलेले उद्योग आणि येऊ घातलेले उद्योग यांना जर समजा तुम्ही सरकार म्हणून जर समजा सांगितलं की तुम्हाला कोणकोणत्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत, कोणकोणत्या नोकऱ्या तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची माणसं तुम्हाला हवी आहेत, हे जर महाराष्ट्रामध्ये जर समजा समजलं तर ती माणसं जाऊन इंटरव्ह्यू देतील ना. आपल्याकडे जर नोकऱ्या उपलब्ध होतात आणि त्या नोकऱ्या इथे उपलब्ध झाल्याचं बाहेरच्या राज्यात कळतं पण माझ्या राज्यात कळत नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही. आमच्याकडे तुमच्या रिक्षाची परवाने निघतात, टॅक्स्यांचे परवाने नव्याने निघतात, ते आमच्या मुलांना नाही कळत महाराष्ट्रात. मला असं वाटतं की राज्य सरकारची ही पहिली गोष्ट असली पाहिजे, प्रायोरिटी असली पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना पहिलं मुलींना कळलं पाहिजे की इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत. अनेक शिकलेले सवरलेले अनेक लोक महाराष्ट्रामध्ये, अनेक मुली आहेत की जे नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांना माहिती नाही कुठे नोकऱ्या आहेत. आणि जर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचणं गरजेचं आहे. एखाद दोन उद्योगाने काय होत नाही हो. तुम्ही आज आता मध्यंतरी मुख्यमंत्री गेले होते ना, काय ते दावोस का कुठेतरी, बरोबर आहे, 5 लाख कोटीचे उद्योग येणार म्हणून त्यांनी सांगितलं की नाही. मग हे मला प्रश्न विचारण्यापेक्षा ते जेव्हा माणसं जेव्हा समोर येतात ना तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा ना. तेव्हा हा काय बोलला आणि तो काय बोलला ह्याच्यात नका वेळ घालू.